हॅलो, हाय, नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळ. तर माझं नाव आहे पूनम आणि आज ना म्हणजे बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा असं चाललं होतं, पण काय कारणास्तव होत नव्हतं. आणि आत्ता मध्ये जरा 15-20 दिवस झाला आम्ही सगळेच आजारी होतो. एका पाठोपाठ एक आजारी पडलो आणि म्हणून व्हिडिओ काढायचं राहिलं. तर ना आता पाऊस आमच्याकडे भरपूर असतो बरं का. आमच्याकडे पाऊस भरपूर असतो, पण आता बराच दिवस म्हणजे बराच दिवस 2 दिवस झालं पाऊस कमी आला आहे. आणि ह्या टायमिंगला म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर इतका छान आणि इतका मस्त पक्ष्यांचा आवाज येतो नाही. तर आमच्या बिल्डिंगच्या समोर एक बंगला आहे. त्या बंगल्यात ना इतकी झाडं आहेत ना, त्यांनी जागा एका बाजूला अशी झाडं लावायसाठी झाडांसाठी स्पेशल जागा ठेवली. आणि इतकं मस्त म्हणजे गावाकडे जसं असं वातावरण असतं ना, किंवा गावाकडे कसं सगळं असं पक्ष्यांचा आवाज वगैरे भारी एकदम सकाळचं पण संध्याकाळचं पण असं असतो तसं. इथं पण आमच्या इथं पण तसंच होतं. मी तुम्हाला थोडंसं नंतर दाखवते. पण ना इतकं भारी वाटतं म्हणजे इतकं भारी सगळे चिमण्या म्हणजे पक्षी एवढे गोळा होतात आणि इतका आवाज येतो ना. तर तुम्ही पण ऐका म्हणजे किती मस्त वाटतंय असं ऐकायला वगैरे. आणि खरं तर ना आत्ता आत्ता इतकं म्हणजे इतका हे चिमण्या वगैरे किंवा बघायला मिळत नाहीत बरं का. गावाला पण एवढे जास्त बघायला मिळत नाही. आता कितीतरी वेळा मी बऱ्याचदा गावाला जाते वगैरे, पण खूप कमी प्रमाणात ह्या बघायला मिळतात. आणि आवाज वगैरे पण भरपूर कमी येतात. पण जिथं खरंच खरंच जिथं जास्त झाडं आहेत आणि जिथं जास्त असं म्हणजे जास्त पाण्याचं ठिकाण आहे किंवा विहिरीच्याही ठिकाणी पक्ष्यांनी कोटी केलेली किंवा पक्षी वगैरे सगळं बघायला मिळतं बरं का. आणि जास्त करून आता आणि जास्त करून पक्षी आता कमीच होत चालले. आणि शहराच्या भागात म्हणजे शहराकडे पक्षी जास्त बघायला मिळत नाहीत. कोणतेही पक्षी असू द्या. पण आमच्या इथं इतके पक्षी आणि इतके म्हणजे संध्याकाळच्या ह्या टायमिंगला तर इतका आवाज जसा छान वाटतो ना आणि इतका आवाज येतो ना, इतका मस्त येतो. सगळे पक्षी ही आभाळातून इकडून तिकडून फिरत असतात हे. आणि गॅलरीत बारक्याला आमच्या उभा केलं ना, की मग तो इतका मस्त पक्ष्यांना बघून खेळतो वगैरे. आणि मस्त वाटतं बरं का. तर जसं की गावाला संध्याकाळ झाली म्हणलं की पक्षी आपल्या घरी म्हणजे आपल्या घरट्यांकडे धाव घेतात ही. तसं नाही, इथं पण तसंच आहे बरं का. दिवसभर पक्ष्यांचा आवाज अजिबात येत नाही, पण संध्याकाळ झाली म्हणलं ना की इतकी चिव 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 नुसता इतका चिवचिवाट होऊन जातो ना बसत. आणि तेच बघायला आणि तेच ऐकायला इतकं मस्त वाटतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकतच असाल किती छान आवाज येतो. आणि मी जसं म्हणलं की तसं शहराकडच्या भागात जास्त प्रमाणात हे बघायला मिळत नाही. पण आम्ही नशीबवान, खरंच आम्ही नशीबवान आहे की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गावाकडच्या गोष्टी सगळ्या अनुभवायला मिळतात. आमच्या गॅलरीतून चांदोमामा पण दिसतो. तर पोरांना चांदोमामा पण आम्हाला दाखवायला येतो. आणि मी त्यांना दाखवत पण असते बरं का चांदोमामा आल्यावर. पण आता पावसाळा चालू झाल्यामुळं 2-2.5 महिना काही इतकं ऊन म्हणजे येत नाही किंवा दिसत नाही. आणि म्हणजे ऊन पडलेलं असल्यावर संध्याकाळचं काही पाऊसच येतो. मग दिवसभर ऊन असलं तरी कधी संध्याकाळचा पाऊस येतो. त्यामुळं आत्ता दाखवता येत नाही पावसाळ्यात. पण ज्या टायमिंगला हिवाळा असू द्या किंवा उन्हाळा असू द्या त्या टायमिंगला चंद्र पण मी दाखवते पोरांना. आणि ते चांदूमामाचं पहिलं कसं आपली गाणी वगैरे आजी नंतर लोक आजी वगैरे किंवा आई वडील वगैरे गाणी कधी कधी म्हणजे ते सांगायची गोष्ट की चांदोमामा किंवा ते गाणं म्हणायचे चांदोमामा भागलास काय लिंबोणीच्या झाडामध्ये लपलास काय, हे पण गाणी म्हणायचे. हे पण मी पोरांना सांगते. हे करते. मला आता माझ्या मोठ्या मुलाला चांगलं कळतंय. छोटा आहे अजून, त्यामुळे त्याला काही एवढं अजून समजत नाही. आत्ताच तो थोडा समजायला लागलाय. आता तो थोडा चालायला वगैरे लागलाय. तर चालायला वगैरे आत्ताच तो लागलाय. आणि तर अशा सगळ्या गोष्टी ना इतकं छान वाटतं ना कारण गावाकडे नसलेल्याचं असं एवढी खंत वाटत नाही. आणि आम्हाला असं नॅचरल सगळं वातावरण आवडतं बरं का. आणि गावाकडं असल्यानंतर पण सकाळचं इतकं भारी वाटतं.
आणि आमचं कसं आमच्या ठिकाणी आमच्या घराकडे मोकळी जागा आहे ही एकदम, आणि आजूबाजूला थोडी म्हणजे शेतीच चालू होते लगेच घराच्या शेजारी चिटकून, आणि मग झाडं वगैरे आहेत ना, त्यामुळं मग पक्षी इतकं भरपूर पक्षी असतात आमच्या इकडं पण. बघा घराच्या शेजारी बरं का. आणि इतकं गावाला पण गेल्यावर मस्त वाटतं, असं काही हे नाही आहे. पण इकडं पण असं गावाकडच्या फील असल्यासारखं येतं, कारण ह्या पक्ष्यांमुळं वगैरे काही जाणवून येत नाही, किंवा असं आता कसं इतकं धकाधकीचं जीवन झालं आहे, इतकी बिल्डिंगी वाढल्यात, नंतर झाडं कापली जात आहेत नंतर, तर हे पक्षी ना जरा लुप्तच होत चालले. गपना छोट्या, हे छोट्या गपना. तर हे पक्षी ना लुप्तच होत चालल्यासारखे चाललेत. आणि म्हणून मग जरासं हे जे पहिल्यापासून सुरुवातीपासून अनुभवलेलं आहे ना, त्यामुळं एक गपना शी कपडा घाणे तुम्ही सुसू केलेलं पुसलेलं आहे. हे बघ इकडं बघ. हाय हाय करा, हाय करा, हाय हाय हाय. शेअर करा, फॉलो करा आम्हाला, फॉलो करा, सबस्क्राईब करा आम्हाला, तुमच्या चॅनलला, मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा. तर हा छोटू पण असतो, असा मस्ती करत असतो, पण तो पण इतका छान असा आवाज घेऊन ऐकत असतो ना. आणि त्याला पण ते पाऊस पडलेला असला ना, तर इथं रस्त्यावर पाणी साचतं ना, आणि मग त्यात चिमण्या खेळतात मस्त, आंघोळी करतात ना, एवढं बघून उड्या मारतो आणि एवढा बघून हसतो ना तो, जाम मस्त मजा. इतका म्हणजे घरातच यायला बघत नाही मग त्या टायमिंगला, जेव्हा पाणी इथं रस्त्यावर साचलेलं हे असतं तेव्हा. तर चला, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. बाय करा, बाय करा, बाय बाय बाय. किरणा बाय 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 किरणा बाय. आणि तुम्हाला पण पक्ष्यांचे आवाज ऐकायला आवडतात का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे पण कसं वातावरण असतंय वगैरे, तुम्ही शहरात राहता की गावात राहता, हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. सो चलो बाय 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 बाय.